Hello student, today we see this next points of agenda. So this first of this meaning of agenda. So agenda means a statement containing a list of items to be discussed at the meeting. A secretary has to prepare the agenda in consultation with the chairman. Agenda is sent along with the notice of the meeting. सो दिस अजेंडा मीन्स त्याला मराठीमध्ये सभेची कार्यक्रम पत्रिका असं म्हटलं तर सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजेच काय की सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये जे काही आपण चर्चा करणार आहोत तर त्या चर्चेला घेतले जाणारे जे काही विषय आहेत त्या विषयांची यादी म्हणजेच काय तर कार्यक्रम पत्रिका. चिटणीसाला अध्यक्षांचा जो काही सल्ला आहे त्या सल्ल्यानुसार सभेची कार्यक्रमपत्रिका तयार करावी लागते. कार्यक्रमपत्रिका ही सभेच्या सूचनेबरोबर सभासदाला त्यांनी काय करायचे आहे पाठवायची आहे. हे सुरुवातीला आपल्याला जी सभा आपण घेणार आहोत त्या सभेसंदर्भात कोणकोणते विषय आपण चर्चा करणार आहोत तर त्या विषयांची यादी तयार केली जाते आणि ती यादी म्हणजेच अजेंडा आहे. आणि मग यादी तयार झाल्याच्या नंतरला ती त्या सूचनेबरोबर जेव्हा आपण ती नोटीस त्या शेअर होल्डर्सना किंवा कंपनीचे डायरेक्टर्स आहेत किंवा क्रेडिटर्स आहेत त्या ज्यांना आपण ते पाठवणार तर ते पाठवत असताना त्यासोबतच अजेंडासुद्धा काय केला तो पाठवला जातो. आणि तो पाठवण्याचा अधिकार हा कंपनीचा जो कोण सेक्रेटरी आहे त्या सेक्रेटरीला देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे म्हटले की तो जो अजेंडा आहे त्या अजेंडा हा त्या सेक्रेटरीला त्या भागधारकाला किंवा शेअर होल्डर्सला आपण जेव्हा पाठवतो तर तो पाठवत असताना त्या नोटीसमध्येच तो काय केला पाहिजे इन्क्लूड्स केला पाहिजे. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ अजेंडा. So this first of chairman can conduct the meeting efficiently with the help of agenda. So this every chairman that discuss in these meetings of this any matters. So this help of a agenda. Then the next of the second chairman can discuss the items as per the sequence of agenda. How many subjects they discuss in this meeting. So this take of this every items for the discussion from this chairman. So the chairman of the discuss of this every items as per the sequence of agenda. Then the next of number third, the members can get sufficient items to think over the items given in the agenda so that they will prepare for the meetings and actively participate in it. And number fourth of all items included in agenda are discussed in the meeting. असे कोण चार इम्पॉर्टन्स सांगितले मी चार महत्त्व सांगले की अजेंडाच्या माध्यमातून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी काय होऊ शकतात प्राप्त होऊ शकतात. त्यामध्ये पहिले सांगले चेअरमन कॅन कंडक्ट द मीटिंग इफिशियंटली विथ द हेल्प ऑफ अजेंडा. कार्यक्रमपत्रिकेच्या मदतीने जो कोण कंपनीचा जो चेअरमन म्हणजेच अध्यक्ष त्याला बनवतो त्या अध्यक्षांना सभेचे जे काही कामकाज आहे ते कामकाज कार्यक्षमपणे पार पाडता येतात. म्हणजेच कंपनीमध्ये सगळ्या गोष्टी त्या अध्यक्षांना त्या अजेंडाच्यामुळे माहिती मिळाल्यामुळं ते सभेचे कामकाज कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी त्यांना मदत होते. सेकंड, चेअरमन कॅन डिस्कस द आयटम्स ॲज पर द सिक्वेन्स ऑफ अजेंडा. म्हणजेच अध्यक्षांना कार्यक्रमपत्रिकेतील जे काही क्रम आहे त्या क्रमानुसार विषयांवर चर्चा करता येते. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण सभा चालू करतो ते सभा चालू करत असताना विषय जास्त आपण त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता असते आणि मग जास्त वेळ चर्चा झाल्यामुळे एखादा विषय आपल्याकडून राहून जाऊ शकतो. तर ज्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी आपण त्या सभेचे आयोजन केलेलं आहे तर त्या विषयांपैकी कुठलाही विषय आपल्याकडून स्किप होता कामा नये म्हणजे राहून जाता कामा नये. तर यासाठी त्या अजेंडा समोर जर असेल तर त्या अजेंडा समोर असेल तर त्याच्यावरूनच कोणते विषय अजून चर्चेला घ्यायचे आहेत हे याची माहिती त्या सभेच्या जो कोण अध्यक्ष आहे चेअरमन आहे त्या चेअरमनला मिळते आणि त्यानुसारच त्या विषयांवरती चर्चा केली जाते. नेक्स्ट नंबर थर्ड, members can get sufficient time to think over the items given in the agenda.
कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदाला त्या विषयांवर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व त्यामुळे सभासद सभेला अगोदर पुरेशी तयारी करून उपस्थित राहू शकतात आणि सभेमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतात. म्हणजे आता आपण तुम्हाला आधी सांगितलं की जेव्हा कंपनीची आपण सभेची जेव्हा नोटीस आपण त्या शेअर होल्डर्सना सेंड करणं, ही नोटीस पाठवण्याचा कालावधी आपण मागच्या लेक्चरला पाहिलं आहे की पूर्ण 21 दिवस आधी ही नोटीस त्या सभासदाला पाठवायची आहे. मग त्या नोटीससोबतच म्हणजे त्या सूचनेसोबतच काय केलं तर हा अजेंडासुद्धा पाठवला जातो. त्यामुळे पूर्ण 21 दिवस अजेंडासुद्धा त्या सभासदाला प्राप्त होतो. मग त्याच्यामुळं त्या सभेमध्ये कोणत्या विषयांवरती चर्चा केली जाणार आहे याची माहिती त्या कंपनीच्या सभासदाला आधीच मिळते. त्याच्यामुळं कोणत्या विषयांच्या संदर्भात तो आपली तयारी करूनच त्या सभेला उपस्थित राहू शकतो. त्याच्यामुळे त्याला विचार करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळतो आणि त्याचबरोबर कोणत्या विषयासंदर्भात आपल्याला काय बोलायचं आहे किंवा कोणती तयारी करायची आहे तर ती तयारी करून तो त्या सभेमध्ये उपस्थित राहू शकतो आणि सभेमध्ये सक्रिय सहभागसुद्धा घेऊ शकतो. And last number 4, all items included in agenda are discussed in the meetings. त्याचबरोबर चौथा सांगितलं की कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेल्या सर्व विषयांवरती सभेत चर्चा केली जाते. तर आपण याच्या आधीच बघितलेलं आहे की अजेंडा हा त्यासाठीच तयार केला जातो की कोणते विषय आपण चर्चेला घेणार आहोत आणि त्या संदर्भात माहिती ही कंपनीच्या शेअरहोल्डर्सला म्हणजे कंपनीमध्ये त्या सभेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना, त्याचबरोबर त्या सभेचा जो कोण अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाला मिळावी यासाठीच अजेंडा तयार केला जातो. त्याच्यामुळं सगळ्या विषयांवरती चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं जे काही विषय चर्चेला घेणार ते विषय समोर असल्यामुळं त्यातला कुठलाही विषय राहू शकत नाही. त्यामुळे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये किंवा त्या अजेंडामध्ये असलेल्या सर्व विषयांवरती चर्चा होणार आहे. नेक्स्ट पॉईंट्स ऑफ guidelines for preparation of agenda. The which of these guidelines of make the agenda? So this while preparing the agenda, the secretary should keep in mind the following guiding the principles. Number 1, agenda must be prepared in a simple language and it should be brief and clear. So this first and most important way, the prepare of a agenda. So this agenda is the prepared in a simple language. Then in the minds of this following of these guidelines of principles. कार्यक्रम पत्रिका पुढचा जो पॉईंट्स पाहतो आपण की कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत किंवा त्या तत्वाला अनुसरून तो आपल्याला अजेंडा आहे तो अजेंडा तयार करायला लागतो. मग तो तयार करताना काही बाबी आपल्याला प्रकर्षाने लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये कोणत्या तर पहिले सांगितलं की कार्यक्रम पत्रिका साध्या भाषेत लिहावी व ती संक्षिप्त व स्पष्ट असावी. ती कशी असावी? द सिम्पल लँग्वेज अँड इट शुड बी ब्रीफ अँड क्लिअर. ती अतिशय सोप्या भाषेत लिहिलेली असावी. म्हणजे जो कोणता विषय आपण त्या अजेंडामध्ये लिहिणार आहोत तो विषय वाचल्यानंतरला त्या संबंधित व्यक्तीला तो सहज समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती स्पष्ट असावी. त्याला त्या म्हणजे तो विषय वाचल्यानंतरला त्याला ते क्लिअर झालं पाहिजे की नक्की काय सांगायचं आहे किंवा काय मांडायचं आहे ते. तर त्या संदर्भात तो विषय मांडताना किंवा तो विषय लिहिताना तेवढा सोपा आणि संक्षिप्त आणि स्पष्ट लिहिलेला असणं गरजेचं आहे. हे पहिलं तत्त्व सांगितलं आहे. देन द नेक्स्ट ऑफ नंबर सेकंड द रूटीन ऑर जनरल नेचर ऑफ आयटम्स शुड बी पुट फर्स्ट इन ऑर्डर, देन सोशल मॅटर्स अँड कंटिन्युअस मॅटर शुड बी द लास्ट. सेकंड झालं की नेहमीचे किंवा जे काही सर्वसाधारण स्वरूपाचे विषय हे सुरुवातीला ठेवायचे आहेत आणि त्यानंतरला जे काही विशेष स्वरूपाचे विषय जे असतील ते काय करायचे आहेत शेवटी ठेवायचे आहेत. आता रुटीन ऑफ जनरल नेचर्स म्हणजे काही विषय असे असतात की ते त्याच्यावरती जास्त म्हणजे असं काही विचार किंवा चर्चा करणं काय गरजेचं नाही. असे जे सोपे विषय असतील आणि त्याच्यावर त्या विषयांवर चर्चा करण्यासाठी जास्त वेळ लागणार नसेल तर जे काही विषय असतील ते सुरुवातीला घ्यायचे आहेत. आणि अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे ज्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित निर्णय घ्यायचा आहे असा विषय हा काय करायचा आहे शेवटी ठेवायचा आहे.
Next one, number 3. Similar type of matters should be placed in a sequence on the agenda. त्यानंतर तिसरं म्हणलं की सारख्या स्वरूपाचे विषय हे कार्यक्रम पत्रिकेत एका पाठोपाठ सलग मांडावेत. म्हणजे काही विषय असे असतात सिमिलर टाईप्स ऑफ मॅटर्स, काही विषय एकमेकावर डिपेंड असतात. म्हणजे हा विषय झाला की पुन्हा तो त्याच्याशी डिपेंड दुसरा, पुन्हा त्याच्याशी डिपेंड तिसरा, असे जे विषय असतील ते सलग ठेवायचे आहेत. म्हणजे एकाच वेळेस चर्चा करत असताना ते एकमेकांच्या ह्याच्याने पटकन विषय होऊ शकतात. यासाठी जे काही सिमिलर टाईप्स ऑफ मॅटर्स आहेत ते काय करायचे आहेत, म्हणजे सारख्या स्वरूपाचे जे काही विषय आहेत ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये मांडत असताना हे एका पाठोपाठ एक मांडून घ्यायचे आहेत. नेक्स्ट वन, नंबर 4. All items included in the agenda must be within the scope of the meetings. आणि चौथा सांगितलं की कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे काही समाविष्ट केलेले जे सर्व विषय आहेत ते सर्व विषय हे सभेच्या व्याप्तीनुसारच असणं गरजेचं आहे. म्हणजे जशी सभा तसे विषय. असं होता कामा नये की सभा आपण ज्या विषयांसाठी घेतोय ती गोष्ट आणि त्यामध्ये मांडलेले जे विषय आहेत ते वेगळे असं होता कामा नये. त्यामुळे ज्यासाठी सभा घेतोय तेच विषय किंवा त्यानुसारच त्या सभेमधली विषयांची मांडणी करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे एकूण 4 बाबी ह्या कार्यक्रम पत्रिका म्हणजे अजेंडा तयार करत असताना लक्षात घेणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट्स ऑफ टाईप्स ऑफ अजेंडा. So these types of agenda, there are 2 types of agenda. Number 1, bare statement agenda. So this bare statement agenda means in which all items are described in brief. So this bare statement agenda means all items are described in brief. And second, draft minutes agenda. So this draft minutes agenda means in which items are given in details so that it is useful in preparing the minutes of the meeting. आपण कार्यक्रम पत्रिका आहे म्हणजे या अजेंडा आहे, त्या अजेंडाचे टाईप्स पाहतो. त्या एकूण 2 टाईप्स सांगितले, 2 प्रकार सांगितले. त्यामध्ये पहिला आहे बेअर स्टेटमेंट्स अजेंडा. त्याला मराठीमध्ये थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका असं म्हणतात. बेअर स्टेटमेंट अजेंडा मीन्स थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. म्हणजेच काय, यामध्ये सर्व विषय हे संक्षिप्त स्वरूपात मांडले जातात. हे अतिशय अतिशय कमी शब्दांमध्ये त्याची मांडणी, त्या विषयांची मांडणी केलेली असते. सेकंड सांगितलं आहे ड्राफ्ट मिनिट्स अजेंडा. म्हणजेच काय की सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. मग यामध्ये प्रत्येक विषयाचे सविस्तर वर्णन केले असते. म्हणजे सभेचे इतिवृत्त लिहिताना ही कार्यक्रम पत्रिका उपयोगी पडते. म्हणजे ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्या संदर्भात कोणकोणत्या व्यक्तींनी कोणकोणते विषय मांडलेले आहेत त्या सगळ्याचं लिखाण या ड्राफ्ट मिनिट्स अजेंडामध्ये केलं जातं. म्हणजे पूर्णपणे डिटेल्समध्ये केलं जाणार आहे. ड्राफ्ट मिनिट्स अजेंडा ही काय होणार आहे की सविस्तर चर्चा कोणी काय करायची आहे, म्हणजे त्या विषयासंदर्भात काय बोलायचं आहे, तर त्या सगळ्याचा इन डिटेल्समध्ये काय या अजेंडामध्ये लिखाण केलं जातं आणि त्यानुसार ती व्यक्ती त्याच्यामध्ये चर्चा करते. त्याच्यामुळे त्या सगळ्या व्यक्ती त्या संदर्भात म्हणजे प्रत्येक विषयासंदर्भात चर्चा केला गेल्यामुळे त्याचा वापर जेव्हा त्या सभेचं कार्य आपण करणार आहोत, मिनिट्स लिहिणार आहोत म्हणजे इतिवृत्त लिहिणार आहोत, तर ते इतिवृत्त लिहिताना त्या ड्राफ्ट मिनिट्स अजेंडाचं म्हणजे सविस्तर लिहिलेली जी काय कार्यक्रम पत्रिका आहे तिचं वापर करता येतो. सो दिस नेक्स्ट पॉईंट्स ऑफ कोरम. इथे आपला अजेंडा हा पॉईंट संपलेला आहे. त्यानंतर पुढचा जो अतिशय महत्त्वाचा पॉईंटचा आहे कोरम. सो दिस सेक्शन 103. कोरम म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये गणसंख्या असं म्हणतात. तर गणसंख्या म्हणजे नक्की काय. सो दिस कोरम इज द मोस्ट इसेन्शियल कंडिशन फॉर अ व्हॅलिड मीटिंग. सो दिस कोरम मीन्स दिस मोस्ट इसेन्शियल कंडिशन्स फॉर अ व्हॅलिड मीटिंग. हे सभा ही जे काय आहे त्या सभा ही वैध होण्यासाठी म्हणजे कायदेशीर होण्यासाठी ही कोरम किंवा त्याला मराठीमध्ये गणसंख्या असणं अत्यंत आवश्यक आहे. कोरम मीन्स द मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स. कोरम मीन्स द मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स रिक्वायर्ड टू बी प्रेझेंट ॲट अ मीटिंग. So the simple meaning of this quorum means the minimum number of members required to be present at a meeting.
अशी सभेसाठी जेव्हा आपण ती सभा घेणार आहोत तर त्या सभेसाठी काही गणसंख्या म्हणजे ठराविक सभासद संख्या अशी ठरलेली असते. मग ही गणसंख्या म्हणजे नक्की काय की सभेला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या. सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे, कोरम किंवा त्याला गणसंख्या असं म्हटलं जातं. Presence of these core members is essential for transacting legally the business at the meeting. The quorum has to remain present from beginning till the end of meeting. Secretary must ensure the quorum before the commencement of meeting. A meeting in absence of quorum is invalid. तेव्हा आता पाहतो की कोरम म्हणजेच घनसंख्या म्हणजे सभेसाठी आवश्यक असणारी जी काही सभासदांची जी काही किमान संख्या आहे त्याला आपण अधिक कोरम असं किंवा घनसंख्या असं म्हणतो. आणि त्याचबरोबर सभेचे जे काही कामकाज आहे ते कामकाज हे कायदेशीर ठरण्यासाठी सभासदांची उपस्थिती असणं फार गरजेचं असतं. सभेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जी काही घनसंख्या उपस्थित असणे आवश्यक आहे तर ती संख्या तिथं आपल्याला प्रेझेंट दिसणं तितकंच महत्त्वाचं आहे. सभा सुरू होण्यापूर्वी चिटणीसाने ही घनसंख्या आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. घनसंख्या अभावी म्हणजे जर पुरेशी घनसंख्या नसेल किंवा पुरेसं कोरम जर उपस्थित नसेल तर ती सभा ही बेकायदेशीर आहे असं मानलं जातं. So this next of provision for the quorum. So this quorum for a general meeting. Number 1, in case of public company. आता तरतुदी काय म्हणजे घनसंख्या असण्यासाठी काही तरतुदी करून दिलेल्या आहेत. कंपनी ॲक्ट आहे 2013 त्यानुसार काही तरतुदी दिलेल्या आहेत. मग त्या तरतुदी पाहिजे त्यामध्ये पहिली आहे कोरम फॉर अ जनरल मीटिंग म्हणजे सर्वसाधारण जर सभा असेल तर त्यासाठी किती कोरम आवश्यक आहे तर ते पाहायचं आहे आपल्याला. सो दिस फर्स्ट ऑफ नंबर ऑफ शेअर्स कोणत्या सभेसाठी पाहतो आपण इन अ जनरल मीटिंगसाठी पाहतो आहे. सो दिस हाऊ मेनी कोरम द नंबर ऑफ मेंबर्स द फर्स्ट ऑफ नॉट मोर देन 1000. So this for this company the includes of this member shareholders नॉट मोर देन 1000 म्हणजे कंपनीमध्ये जे काही भागधारक आहे ते भागधारकांची संख्या 1000पर्यंत असेल. म्हणजे कंपनीची काय जे सभासद संख्या आहे किंवा भागधारकांची संख्या आहे ती 1000पर्यंत असेल म्हणजे किमान 1000 शेअरहोल्डर्स कंपनीमध्ये असतील तर त्याला कोरम किती आवश्यक आहे तर चांगलं कोरम किती आहे तर 5 मेंबर्स. म्हणजे द नंबर ऑफ शेअरहोल्डर्स the 1000 members. So this how many quorum 5 members. Then the next of more than 1000 but up to 5000 म्हणजे 1000 ते 5000 एवढे जर कंपनीचे शेअर होल्डर्स असतील तर 15 मेंबर्स एवढे कोरम तिथं प्रेझेंट असणं फार गरजेचं आहे. आणि एक्सिट्स ऑफ दिस 5000 म्हणजे 5000पेक्षा जर जास्त सभासद असतील किंवा शेअर होल्डर्स असतील किंवा भागधारक असतील तर त्यासाठी कोरम हे किती आहे तर 30 मेंबर्स. 30 सभासद त्या सभेमध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. सो दिस 1000 5 मेंबर्स 1000 to 5000 15 मेंबर्स अँड दिस 5000 मेंबर्स द कोरम फॉर दिस 30 मेंबर्स. एवढे सभासद त्या सभेमध्ये उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. देन द नेक्स्ट ऑफ इन केस ऑफ दिस प्रायव्हेट कंपनी. आणि जर खाजगी कंपनी असेल तर 2 मेंबर्स पर्सनली प्रेझेंट शॉल बी द कोरम फॉर मीटिंग ऑफ द कंपनी. आणि जर ही खाजगी कंपनी असेल तर किमान 2 सभासद सभेसाठी स्वतः किंवा व्यक्तिशः उपस्थित असणे फार गरजेचं आहे. हीच त्याची घनसंख्या आहे. म्हणजे खाजगी कंपनीला 2च आहे मात्र जे सार्वजनिक कंपन्या आहेत त्याला मात्र ती सभासंख्या तेवढी उपस्थित असणं गरजेचं आहे. 1000 मेंबर असतील तर 5 मेंबर, त्यानंतर 1000 ते 5000पर्यंत मेंबर असतील तर 15 मेंबर्स आणि 5000पेक्षा जास्त जर कंपनीचे शेअर होल्डर असतील तर 30 मेंबर त्या सभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट ऑफ कोरम फॉर बोर्ड मीटिंग. आता कंपनीची काय बोर्ड मीटिंग म्हणजे संचालकांची सभा, ते संचालक मंडळाची जी सभा आहे त्याची किती जनसंख्या असणं गरजेचं आहे, कोरम किती गरजेचं आहे तर ते म्हटले अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स इन द कंपनीज ॲक्ट अ कोरम फॉर बोर्ड मीटिंग इज 1/3 ऑफ द टोटल नंबर्स ऑफ डायरेक्टर्स ऑर 2 डायरेक्टर्स विच एवर इज हायर. म्हणजे संचालक मंडळाच्या सभेसाठी किती जनसंख्या आहे तर सांगितलं की कंपनी कायद्यात
जी काही तरतूद आहे त्या तरतुदीनुसार एकूण संचालकांच्या संख्येच्या 1/3 किंवा 2 संचालक यापैकी जी संख्या जास्त असेल ती संचालक मंडळाच्या सभेची घनसंख्या असते. म्हणजे त्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये 1/3 किंवा 2 संचालक यापैकी जी संख्या मोठी असेल ती संख्या त्या सभेमध्ये घनसंख्या मानली जाते. तेवढे संचालक त्या सभेमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. थँक्यू.